मित्रांनो, गुन्हेगारी हे असं क्षेत्र आहे, त्यातून एकदा आतमध्ये शिरलेला माणूस त्यांनी किती जरी बाहेर येण्याचा प्रयत्न केला तरी त्याला गुन्हेगारी क्षेत्रामध्ये बाहेर पडता येत नाही। त्याची किती जरी इच्छा असली तरी त्याला पडता येत नाही। त्याने कितीही रूप बदलले, सोंग बदलले तरी त्याची इच्छा असताना सुद्धा तो पडू शकत नाही। तसंच एक उदाहरण आपण पाहूया। नमस्कार मंडळी, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो। मंडळी, पुण्यातील खुखात गुंड शरद मोहोळ, पुण्यातील प्रसिद्ध खुख्यात गुंड अशी त्यांची ओळख होती। पण आता काही दिवसापासून म्हणजे काही वेळापासून त्यांनी समाजसेवक म्हणून त्यांचे नावलौकिक मिळवणं चालू होतं। पण अशामध्येच आज रोजी त्यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली। तर ती हत्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे, तीचा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मंडळी, अशा प्रकारे तुम्ही एकदा त्या क्षेत्रात गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जाणं सोपं आहे, पण त्यामधून निघणं बिलकुल सोपं नाहीये। म्हणतात ना, चोर चोरीनं जातो पण सवयीनं नाही। म्हणजे एकदा नावाला जो बट्टा लागला तो कधीही मिटवता येत नाही। म्हणून मित्रांनो, चला आपण पाहूया की शरद मोहोळ यांच्यावरती कसा हल्ला झाला। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, जशी त्यांची हत्या झाली तसं पूर्ण सीसीटीव्ही ते बघा, पाहू शकता तुम्ही। ते त्याच्या घरातून निघून दर्शनासाठी चालले होते, सोबत काही मित्र सुद्धा होते। तर अशातच एका बाईकवरती काही गुंड आली आणि त्यांनी आल्याबरोबर त्यांच्यावरती गोळीबार सुरू केला आणि त्यांना म्हणजे कोणत्याही गोष्टीची कल्पना हे बघा तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। ते चाललेत तिघ जण, हे बघा चाललेत आणि समोरून बघा गुंड आलेत आणि आल्याबरोबर त्यांनी डायरेक्ट फायरिंग केली। त्यांना त्याच्या शरदच्या मित्रांनी पकडण्याचा पण प्रयत्न केला, पण ते हाताला धक्का देऊन चालले गेले। आणि विशेष म्हणजे आज शरद मोहोळ यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यासाठी ते घरून दर्शनासाठी चालले होते। पण अशातच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्यांचा जीवनाचा शेवटचा दिवस ठरलेला आहे। मित्रांनो, तुम्ही किती जरी समाज सुधारणेचं कार्य करण्याचा नंतर प्रयत्न केला तर जी नावावरती लागलेला जो बट्टा असतो तो मिटत नाही। तर अशा प्रकारे निगरून अशी त्यांची हत्या झालेली आहे। तर हे बघा तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। तर हे सर्व सीसीटीव्ही फुटेज आपल्यापर्यंत आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्यांची हत्या झालेली आहे आणि लवकरच पोलीस त्या आरोपींना शोधण्याचं काम सुरू आहे। पण तुम्ही म्हणजे एकेकाळी त्याची एवढी दहशत होती की अगदी म्हणजे त्यांना तडीपार, मर्डर, चोरी, धमकावणे या सगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावरती वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आजही दर्ज आहे। पण या सर्वांमध्ये त्यांची अशी निगरूनपणे हत्या झाली। तर मित्रांनो, आपला हा संदेश राहील तुम्हा सर्वांसाठी की वाईट गोष्टीपासून, वाईट लोकांपासून जेवढं होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि आपण समाजात आपल्यापासून चांगलं काय देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न करा। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या। चला तर मग भेटूया।